काय आपण काय करावं आणि मंत्री तर काय. मगाशी तुम्ही म्हणताना असा इशारा करून रेकॉर्डवर म्हणाल मंत्री म्हणजे असे, आमच्याबद्दल पण गैरसमज होईल. हे अख्ख्या 13 कोटी जनतेने बघितलं. म्हणजे तिथे बेडवर याची पैसे भरलेली थैली आणि त्याच्यानंतर हे नाही, मी तुम्हाला परवानगी दिलेली नाहीये. भाई जगताप खाली बसा आपण प्लीज. सभापती महोदया, शेतमालाला हमी भाव नाही, पीक नुकसानीची भरपाई नाही, कर्ज तर मदत तर नाहीच नाही, मग कसं शेतकऱ्यांनी जगावा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये देखील प्रश्न निर्माण झालेले आहे. आणि एका बाजूला शेतकऱ्यांच्या मदतीचा होत नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या आमदारांच्या घरामध्ये नोटाच्या बंडळ मिळतात, त्यावेळी काय आपण काय करावं आणि मंत्री तर काय सुट्टेमध्येच आहेत, त्याच्यात काय न बोललेलं बरं. अनेक गँग आणि अनेक असलेले टोळींचे लोकांचे फोटो हे कोणाबरोबर आहे? माननीय मंत्री महोदय बरोबर, मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर. ते कुठे वाढदिवसाला भेटीमध्ये असतात, कुठे वेगळे जवळ असतात. हरकत आहे, एक मिनिट बसा. मध्ये व्यत्यय आणण्याची माझी भूमिका नाही. भले तुमचं भाषण बाजूला बसून माझे मित्र सुनील शिंदे यांनी पूर्ण ऐकलं असेल नसेल, मी पूर्ण ऐकलं आहे. तुम्ही 2 वेळेला माननीय मंत्री असं म्हणून एक वातावरण सर्वच मंत्र्यांभोवती निर्माण होईल असं वक्तव्य केलेलं आहे. मुळात मंत्र्यांचं नाव घ्यायला तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही, तुम्ही नोटीस देऊ शकता. त्याला आम्ही काही वेगळा कायदा सांगण्याची गरज नाही. मगाशी तुम्ही म्हणताना असा इशारा करून रेकॉर्डवर म्हणाल मंत्री म्हणजे असे, आमच्याबद्दल पण गैरसमज होईल. आम्ही मंत्री आहोत आणि त्यामुळे आपल्या मनात नसेल पण आपल्या तोंडातून आलं असेल तर या गोष्टी रेकॉर्डवर राहणं सभापतीमध्ये बरोबर नाही. सगळ्याच मंत्र्यांना संशयाच्या घेरात आणणं तुमच्या मनात नसलं तरी बाहेर जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही मागे घ्या किंवा तुम्ही काढा. बाकी हेतू आरोप करताना तुम्हाला नावासहित नोटीस देऊन तुम्ही करू शकता. त्याच्याबद्दल संशय निर्माण होऊ नये म्हणून स्पष्टता द्यायला मी मध्ये उभं राहिलो. 360 वर आणि अंतिम आठवड्यावर ते बोलतात आहे. हे बोलत असताना सरकारच्या नाकर्तेपणाचा आम्ही पाडा वाचत आहोत. त्याच्यामध्ये मंत्र्यांचा रेफरन्स येणारच. तिथे तर मुख्यमंत्री बसले होते, मी त्यांच्यासमोर सुद्धा बोललो. त्यांनी स्पेसिफिक सांगितलं की धूम्रपान करणं किंवा अशी जी काही खून केली त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे. त्याच्यावर तुम्हाला त्यांचा आक्षेप असू शकेल, पण ही वस्तुस्थिती आहे ना सभापती महोदया. हे अख्ख्या 13 कोटी जनतेने बघितलं. म्हणजे तिथे बेडवर याची पैसे भरलेली थैली आणि त्याच्यानंतर हे सगळं बघितलं ना. आणि त्याचा उल्लेख जर त्यांनी केला तर त्यांना भाई जगताप सगळ्यांच्या बाबतीमध्ये नाही, ते सगळ्यांच्या बाबतीत नाही. ते हे पहा, आता अजून खूप सभासदांना बोलायचंय. मंत्री महोदयांना आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही खाली बसा. मी तुम्हाला परवानगी दिलेली नाहीये. भाई जगताप खाली बसा आपण प्लीज. पहिली गोष्ट. एक दुसरं मी तपासून घेते आणि त्यातून तुमची अपेक्षा आहे. पण मंत्र्यांनी आक्षेप घेतला नाही तर अर्थ असा होईल की त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलं. त्यामुळे तुम्ही जेव्हा नाही टी व्हीवर बघितलं, एक मिनिट, टी व्हीवर बघितलं पण म्हणजे ते कोर्टात सिद्ध झालं का? असं कसं म्हणता येईल? टी व्हीवर अनेक गोष्टी दिसतात. नाही, टी व्हीवरती किंवा व्हिडिओ मॉर्फ पण असतात, AIचे असतात. टी व्हीवर दिसलं म्हणजे न्यायालयात सिद्ध झालं अशा थाटात तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही आरोप करा ना, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, तुमचा अधिकार आहे. पण आरोप करताना तुम्ही जे काय कसली खूण केली मला तर अर्थच कळला नाही खरं सांगायचं तर. पण काहीतरी खाणाखुणा केल्या. नाही केली, मी स्वतः पाहिली. मला ती रेकॉर्डवर घ्यायची नाही आहे, चांगलं नाही आहे. आपण असं अभिनय सगळं बोलणं वगैरे तसं तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे सचिन भाऊ. चला ते काढून टाका खाणाखुणा. मी असं म्हटलं की काही लोकांचे बंडल म्हणजे एक बाजूला शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहे, दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आमदारांच्याकडे मिळालं, ते योग्य आहे का अयोग्य हे तुम्ही ठरवा. खून केली त्यानंतर मी असं म्हटलं की काही मंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये पण दिसलेत. मी नाव घेतलं नाही कोणाचं. ते बोललेत की बाबा बसलेले आहेत, ते मला हा ते बसलेले आहेत असंही आलं. बरं, आता बाकीच्या सभापती तुम्हाला मुद्द्यावर यायचंय का काय? मुद्द्यावरती आलो मी. ते बोलले म्हणून मी थांबलो जी. आणि म्हणून सभापती महोदय, तुम्ही अभिनय करू नका, तुम्ही फक्त बोलला ना. मी काय केलं सभापती महोदय? खाणाखुणा करू नका, साधं सरळ बोला. अरे तुम्ही मला बोलला भाई म्हणून मी तुम्हाला बोललो, बाकी काय ते त्यांना काय लागायला समजलं नाही. खरंच आहे म्हणताय. जाऊ द्या सभापती महोदय, मी विषयावर आहे. मी तुम्हाला म्हणते काय सभापती मध्ये विषयावर येतो. बरं, भले ते खाली बसून बोलले, हे खरं आहे म्हणजे काय? नाही, खाली बसून बोलले म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही.
सभापती गोष्टी- महोदय, मी माझं वाक्य पुन्हा मांडतो. मी स्पेसिफिक असं म्हटलं, सर्व मंत्र्यांना संशयाच्या घेऱ्यात आणण्यासारखं विधान करणं याच्यावर माझा आक्षेप आहे. त्यांना स्पेसिफिक कुठल्या मंत्र्यांवर काही आरोप करायचे असतील कायदा पाडून नोटीस करून ते करू शकतात. मी त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन घेतले नाही. तुम्ही ज्या वेळेला एखादं असं विधान कराल, एखादा असा खूण आवेश कराल, सुट्टा असा शब्द वापराल आणि मंत्री तर काय असे आहेत असं म्हणाल, त्यानंतर जो संशय निर्माण होईल, माझं ऑब्जेक्शन त्याच्यावर आहे. बरोबर आहे. त्यांच्या अधिकारावर मी तुम्ही जात त्याला नाही. सांगितलं. आणि म्हणून म्हटलं कदाचित त्यांच्या मनात पण नसेल, भाई तुम्हाला बळीच पाडतायत, मी तुमची बाजू घेतो, नाही, बाईंनी हे काही तुमच्या नाही. मनात पण बाई नसेल निरपराध तरी आहेत. तुम्ही बोलला बाईंचं असाल काही नाही. तर तुम्ही काढा किंवा तुम्ही काढा, एवढंच मी म्हटलं. नाही तपासायचं काय याच्यामध्ये सगळं आम्ही पाहिलंय ना. पण तपासून घेऊन तुम्ही निर्णय घ्या ना सभापती अशा महोदय. खाणाखुणा करून बोलता येत नाही सभागृहात. सभापती हे लक्षात महोदय घ्या. आपण तपासून घ्या, काही हरकत बरं ठीक नाही. आहे तपासून घेऊ, पण आता मग आता मुद्द्यावर येऊया. रेकॉर्डवर राहणार सभापती नाही ते. महोदय, आता माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसिंग फॉर ऑलची घोषणा केली. म्हणजे आता बघा किती गतिमान सरकार आहे.